तर मऊ, लुसलुसीत आणि जाळीदार असे घावणे, तांदळाचे घावणे याची रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर मस्त अशी खोबऱ्याची चटणी याची पण रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही बनवलेले तांदळाचे घावणेसुद्धा अतिशय मस्त व्हावे यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमची रेसिपी फसणार नाही. नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती अरुणाच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर तांदळाचे घावणे बनवण्यासाठी इथे हे 1 वाटी मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत. तर याऐवजी तुम्ही रेशनिंगचे तांदूळसुद्धा घेऊ शकता. घरात जो तुम्ही तांदूळ खाता ना तो घेऊ शकता. तर ही जी आहे ना ही पाव किलोची वाटी आहे, म्हणजे हे पाव किलो तांदूळ आहेत. तर हे जे आहे छान 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ मी धुवून घेणार आहे. तांदूळसुद्धा छान निवडून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पाणी ठेवायचं, कारण तांदूळ आपल्याला भिजवायचा आहे. तर आता यावर झाकण ठेवून देणार आहे. मी सकाळी घावणे करणार आहे, त्यामुळे रात्रीच हे धुवून यावर झाकण ठेवून हे जे तांदूळ आहेत ते छान भिजवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला संध्याकाळी जर घावणे करायचे असेल तर सकाळी तुम्ही तांदूळ भिजवा. निदान 4-5 तास तरी तांदूळ छान भिजले गेले पाहिजे. तर आता सकाळी जे आहे झाकण काढून हे जे तांदूळ तुम्ही पाहू शकता त्याचा आकार थोडासा लहान झालेला आहे. तर यातलं जे आहे ना मी पाणी टाकून देणार आहे. तर अर्धे तांदूळ मी या मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी मी जे वाटीचं माप घेतलेलं आहे तांदळाचं त्याच वाटीचं पाण्याचा वापर करणार आहे. तर अर्धी वाटी मी पाणी टाकलं आणि पाहू शकता हे अशा प्रकारे वाटलं. तर जेव्हा आपण ही जी पेस्ट आहे तांदळाची अशी जेव्हा बोटाला लावू तर ते रवाळ असं वाटलं पाहिजे. अत्यंत अशी गंधासारखी पेस्ट नाही करायची, थोडंसं रवाळ राहिलं पाहिजे. तर उरलेला जो तांदूळ होता तो पण मी थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये जे आहे ना पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तर ही जी वाटी आहे ना, तर मी 1 वाटी जर तांदूळ घेतला आहे तर 3 पट मी पाणी वापरलेलं आहे आणि यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ पण टाकलेलं आहे. तर जशी जशी गरज लागेल तसं तसं तुम्ही पाणी यामध्ये वापरू शकता. तर 1 वाटी जे आहे ना मी तांदूळ घेतलेला, तर 3 वाटी मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि आता छान मी मिक्स करून घेणार आहे. जर 3 पट पाणी वापरल्याने तुम्हाला खूपच पातळ वाटत असेल तर तुम्ही 2.5 पटच पाणी वापरा. म्हणजे जेव्हा तांदूळ आपण बारीक वाटून घेतो तेव्हा अर्धी वाटी पाण्याचा वापर करा आणि नंतर बिनधास्त त्याच्यामध्ये 2 वाटी जे तांदळाचं माप आहे ते पाणी ओतून छान व्यवस्थित मस्त मिक्स करा. फक्त वाटताना जे आहे थोडंसं बोटाला रवाळ असं लागलं पाहिजे. नाहीतर काय होतं ना, जर असं थोडंसं जरी जाड त्यामध्ये तांदूळ राहिला तर तळाशी ते तांदूळ जे आहे ती पेस्ट राहते आणि वरती फक्त पाणी राहतं. आणि प्रत्येक वेळेस जे आहे ना घावणं बनवताना छान मिक्स करून घ्यायचं. तर हा जो तवा आहे तो छान मी गरम करून घेतलेला आहे. गॅस हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे. तेल लावून पुसून घेतलं मी टिश्यू पेपरने आणि हाय फ्लेमवरती छान तापवून त्यावरती मी घावणं जे आहे घावण्याचं हे जे मिश्रण आहे ते टाकून घेतलेलं आहे. आधी बाजूने टाकून घ्यायचं, मग मध्ये टाकून घ्यायचं आणि जेव्हा गरम गरम तवा आहे तेव्हाच टाकायचं, म्हणजे छान जाळीदार असं जे आहे घावणं तयार होतं. 15 ते 20 सेकंद फक्त हाय फ्लेमवरती मी ठेवणार आहे गॅस, नंतर मध्यम आचेवरती ठेवणार आहे. बाजूने थोडंसं तेल सोडलेलं आहे, मध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कडा कशा बाजूने सुटून आलेल्या आहेत. तर हे घावणं जे आहे ना एक अर्धा ते 1 मिनिटे एका बाजूने मी जे आहे मध्यम आचेवरती मी भाजून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने एक 15 सेकंद वगैरेच मी भाजून घेणार आहे, कारण खूप वेळा जी घावणी जी आहेत ना हे अशा प्रकारे घडी वगैरे केल्यानंतर ती अशी चिकटतात. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा एक 15 सेकंद वगैरे थोडंसं घावणं भाजून घ्यायचं, म्हणजे काय होतं एकमेकांना घावणीनं चिटकत नाही. तर एक घावणं तुम्हाला हे असं साधं दाखवलं, तर ही बाकीची घावणी मी जिरं टाकून करणार आहे, कारण मला जिरं टाकून घावणं खूप आवडतं. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही जिरं न टाकता पुढचे हे असे घावणे असे साधे तुम्ही बनवू शकता.
तर तुम्हाला दुसरं पण घावणं पुन्हा त्याच प्रकारे मी बनवून दाखवत आहे. गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. नॉनस्टिकचा तवा मी इथे वापरलेला आहे, कारण त्याच्यावरती छान घावणी होतात, छान सुटून सुद्धा येतात. बाजूने तेल लावून जे आहे पुढचे एक दीड मिनटं, म्हणजे आपल्याला असं वाटलं की आता सुटतोय घावणं, तोपर्यंत तुम्ही शिजवून घ्या, म्हणजे तव्यावरती भाजून घ्या. तर बघा हे पहिलं घावणं जे आहे तुम्ही पाहू शकता कसं छान जाळीदार झालेलं आहे आणि छान मऊ राहतं. आणि जर तुम्ही बासमती तांदळाचं वगैरे करायला गेला तर ती घावणी नंतर अशी कडक वगैरे होऊ शकतात, कारण हा माझा अनुभव आहे. आणि कोलम आणि ही घावणीच एवढी चवदार होतात की गरम गरम खाऊन ती संपून सुद्धा जातील. तर हे पण घावणं आधी एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने एक 15 सेकंद, म्हणजे घावणी अशा घडी करून ठेवली की ती एकमेकांना अशी चिटकत नाहीत. तर हे सुद्धा घावणं झालेलं आहे. आणि मी तुम्हाला मस्त चटणी करून दाखवते. तर इथे खोबरं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, 4-5 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर. आता यामध्ये मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे आणि बारीक मी वाटून घेणार आहे. जेवढे तुम्ही घावणे करताय त्या प्रमाणामध्ये चटणी करायची असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही खोबरं घ्या. छान गंधासारखं मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे. मस्त यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी मी टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. तर मी तुम्हाला खोबऱ्याची चटणी दाखवली, पण जिरं टाकलेलं जे घावणं आहे ना ते मी चहाबरोबर खाते. मला प्रचंड आवडतं, मस्त लागते ती जिऱ्याची जी चव आहे चहाबरोबर घावण्याची. तर मस्त ही घावणे मी एवढी बनवून घेतलेली आहे. बाकीचे अजून घावणे मी बनवणार आहे आणि छान मस्त ही प्लेट मी सर्व केलेली आहे. तर मी 1/2 किलो तांदूळ घेतलेला, त्यामध्ये मी 9 घावणे बनवली आणि माझा जो तवा आहे तो मध्यम आकाराचा आहे, खूप मोठा नाही आहे. तर खूप वेळानं घावणी बिघडतात, त्याच्यामुळे पाण्याचं माप परफेक्ट घ्या. जर मी इथे 3 वाटी सांगितले तर तुम्ही 2.5च वाटी पाणी वापरून पहा, घावणे करून पहा. तवा जो आहे चांगला वापरा, जेणेकरून घावणी छान होतील. अगदी हाय फ्लेमवरती जे आहे बॅटर टाका, छान जाळीदार मस्त घावणे होतील. तर अशा प्रकारे घरी तुम्ही हे घावणे नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा ही रेसिपी, हा व्हिडिओ कसा वाटला. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.